आवाज करा लावलाय तिथून सर्व बाजूला परंतु जे हेलिकॉप्टर आणणार होतं त्याच्यामध्ये असणारा बिघाड झाला आणि म्हणून ते उठू शकलेलं नाही आणि त्याच्यामुळे ते येऊ शकलो नाही असे काका दिवशी हे असल्याचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचं सगळ्यात मोठं असणारं कार्य हे नवीन निर्माण करणं हे असणारं मोठं कार्य आहे आणि त्यालाच अनुसरून सामाजिक कार्य हे असणारं मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्याबरोबर झाला नाही अशी परिस्थिती आहे. कोकणाचा विकास हा असणारा गरजेचा आहे. नोकऱ्याही तिथे लागतील आणि बाहेरून येणारा जो नोकरदार वर्ग आहे थोडी त्याची थांबेल. माझं आपलं सगळ्यांना या ठिकाणी आव्हान आहे आणि आहे त्याच्यावरती असणारं एक विशेष जबाबदारी आहे की त्यांनी गावातल्या ओबीसी आणि इतर समूहाला एकूण काका जोशी या सगळ्या उमेदवारांपेक्षा तसे श्रेष्ठ आहे आणि त्याचं तसं त्यांनी निस्वार्थीपणे असणारं कार्य केलेलं आहे, कार्य करत आहे. एका बाजूला शिवराज भाषा वापरणारी लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना गुण नाही अशी असणारी लोक आहेत. विशेष करून असणाऱ्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत कोकणासाठी काहीही केलेलं नाही. कोकणातला प्रत्येक माणूस हा असणारा मुंबईत असेल किंवा कोकणात असेल तो शिवसेनेच्या बाजूने राहिला, परंतु कोकणाला काहीच मिळालं नाही. ना कोकणातला काजू वाढवण्यात आला, ना फणस वाढवण्यात आले, ना आंब्याला मार्केट देण्यात आलं, ना कोकणाचं असणारं वैशिष्ट्य हवामानाचं वैशिष्ट्य याचं असणारं काही करता आलं. त्याच्यामुळे कोकण हा जसा आहे तसाच राहिलेला आहे. काका जोशींना आपण असं जर निवडून दिलं तर इथलं असं फार मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. घरगुती उद्योग आणि त्याच्याच बरोबर लहान लहान उद्योग हे मोठ्या प्रमाणात कोकणात येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आज असं आपण पाहिलं तर काजू हा मोठ्या प्रमाणात कोकणात होतो, तरीही देशामध्ये 20,000 कोटीचा असणारा काजू बाहेरून आणला जातो अशी परिस्थिती आहे. कोकणवासियांमध्येच असणारा हा काजूचा व्यापार आणि काजू लावणं याचा असणारा वाढी केला तर हा 20,000 कोटीमधला बाहेर जो घेतोय तो कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जाईल आणि लोकांना पुन्हा मायग्रेशन करण्यापेक्षा गावातच सगळ्या गोष्टी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. फार वेळ मी या ठिकाणी आपल्याला घेत नाही, परंतु आपल्या सगळ्यांना पुन्हा असणारं आवाहन करतोय की आपल्याला फुलेशाह आंबेडकरी चळवळ ही वाढवायची आहे. संविधानाच्या संदर्भातला असणारा पंतप्रधान आता गवाही देतात आहे, पण ते खोटारडं आहे, त्याला असणारा विश्वास ठेवू नये. काका जोशी हे असणारं संविधानासाठी भांडू शकतात, लढू शकतात आणि त्याचे अधिकार आहे. ओबीसीचं असणारं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी हे करायचं आहे आणि म्हणून काका जोशी यांना आपण प्रचंड मतदान देऊन त्यांना असणारं विजय करावं ही मी आपल्या सगळ्यांतून अपेक्षा बाळगतो आणि आपली लढाई. नमस्कार.